गुरुवारची लेक्चर सिरीज कोरोनामुळे खंडित झाली होती, ते आपण मागच्या गुरुवारपासून सुरू केली आहे. माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश गवते मॅडम साहेब यांच्या हस्ते या लेक्चर सिरीजचं मागच्या गुरुवारी उद्घाटन झालं. त्यानंतर आपण दुसरं लेक्चर घेण्याचं ठरवलं. त्यानुसार सुरवे सरांची मागच्या महिन्यात या सातारा बारला अशी भेट झाली होती आणि बोर्डमध्ये मी त्यांचं एक लेक्चरही ऐकलं. आता पुणे जिल्हा कोर्टामध्ये ते प्रॅक्टिस करत आहेत. ते लेक्चर ऐकल्यानंतर मला वाटलं की आपल्या वकील मंडळींना या ठिकाणी मार्गदर्शन होणं आवश्यक आहे. तर त्याच वेळी मी त्यांना बोर्डमध्येच म्हणालो की तुम्हाला आमच्या साताऱ्याला यायचं आहे आणि हा विषय आमच्या वकील बंधूंना या ठिकाणी मार्गदर्शन करायचं असं मी त्यांना विनंती केली. त्याच क्षणी त्यांनी लगेच भरला आणि मागच्या वेळी आल्यानंतर अध्यक्षांची त्यांची भेट झाली आणि ते म्हणाले की मला कधीही बोलवा, मी यायला तयार आहे. तर सरांचा मी या ठिकाणी परिचय करून देतो. सरांचं जे गेले 18 वर्ष पुणे जिल्हा न्यायालयात ते वकिली करत आहे. केवळ वकिली हे क्षेत्र केवळ पैसा मिळवायचं साधन नसून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशानं या हेतून वकील क्षेत्रात ते कार्यरत आहे. पुणे जिल्हा न्यायालयात चेंबर नंबर 65 येथे ते असतात. बालेवाडी येथे त्यांचं ऑफिस आहे. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे ते कायदेशीर सल्लागार आहेत. विधी नीती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष, वकिलांच्या हिताकरिता प्रतिष्ठापनेची स्थापना त्यांनी केली. विश्वास ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष बालेवाडी या ठिकाणी ते आहे. तसंच बालेवाडी येथील प्रथम वकील म्हणून खंडेराव प्रतिष्ठानतर्फे बालेवाडी प्रथम ॲडव्होकेट या पुरस्कारामध्ये सन्मानित आहे. मालवडकर स्पोर्ट फाउंडेशनकडून विधी क्षेत्रातील कार्याबद्दल विपुल मौर्य पुरस्काराने सन्मानित आहे. पुणे जिल्हा बार असोसिएशनचे निवडणूक अधिकारी म्हणून 18-19 मध्ये त्यांनी कार्य केले आहे. बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला आहे. अनाथांची माय सिंधुताई संतपाळ यांच्या विविध कार्यामध्ये त्यांनी भरघोस मदत केलेली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संवेदगड किल्ल्यांची सफर, आशिया व युरोप खंडातील 18 देशांना भेट, वेस्टर्न ॲडव्होकेट असोसिएशनची स्थापना, तसंच बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विधी क्षेत्रातील कार्याबद्दल विविध पुरस्कार द्यावे, पूरग्रस्तांना मदत, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री साहित्य मदत, गुरुकुल प्रतिष्ठान मावळतर्फे सन्मान चिन्ह देऊन सन्मान, गौरव बालवडकर मित्र परिवारतर्फे सन्मान चिन्ह देऊन सन्मान, पुणे बार असोसिएशनतर्फे अनेक उपक्रमात त्यांचा सामाजिक उपक्रमात सहभाग. असं आज या आपल्याला एक या ठिकाणी मार्गदर्शनास लाभलेलं आहे. आपल्या बारच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि संयोजकांनी मला या ठिकाणी ओळख करून देण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद सर. यानंतर आपण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत आहोत ते आजचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट पांडुरंग प्रोफेसर यांना मी विनंती करतो की त्यांनी आज त्यांचे मार्गदर्शन आपल्यासमोर व्यक्त करावे. त्याबद्दल तर सर पण खुर्ची इकडे घ्या, त्याबद्दल घ्या खुर्ची बसा, नो प्रॉब्लेम बसा. नमस्कार. व्यासपीठावरील सातारा बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुखदेवजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे त्यांची संपूर्ण कमिटी आणि त्या ठिकाणी समोर असणारे सगळे सातारा बार असोसिएशनचे विधिज्ञ यांचं प्रथमतः मी स्वागत करतो. आणि मला आज हा विषय जो दिलेला आहे
हा जो विषय आहे की तो मोजणी, विशेषतः सातारा मार आणि पुणे भाग याचं एक शेजारी असणारे दोन जिल्हे आणि महाराष्ट्रात या दोन जिल्ह्यांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं म्हणलं तर वापर ठरणार नाही की सातारा भाग आणि पुणे भाग असोसिएशनचे जे पिढी जे असतात या दोन्ही पिढीजेंना म्हणजे राजदंड आहे. म्हणजे महाराष्ट्रात असे फक्त दोनच जिल्हे आहेत की जेव्हा आपल्या बारचे ज्येष्ठ विधितज्ञ आणि संजयजी देशमुख साहेब जे आमचे पुणे जिल्ह्याचे पिढीजे म्हणून काम करतात की त्यांनी देखील हे सांगितलं होतं की आमच्याकडे सातारा भागाला राजगादी असते आणि त्यानंतर पुण्याला त्याच्यामुळे या दोन ठिकाणी राजदंड असतो, इतर ठिकाणी हा राजदंड आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यांच्या समवेत आम्ही 3-4 विधी सेवेमध्ये लेक्चर दिले आणि आमची ओळख विजयरावांशी झाली आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्या बारमध्ये देखील या आणि त्यावेळी मोजणी आणि माहिती अधिकार आणि नोंदणीच्या विषयाचे विविध परिपत्रके असे वेगवेगळ्या विषयावरती बोललेलो होतो. तर या ठिकाणी मला मोजणी हा विषय दिला आणि अध्यक्षांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. आज आपण जर मोजणी हा विषय पाहिला तर मोजणी बरेचसे वेळा म्हणजे आता मी इथे येतो, कारंडे साहेबांचे आमचे चांगले संबंध आहेत. कारंडे साहेबांनी आम्हाला कांबळे साहेबांची आर.पी. कांबळे साहेबांची अगोदरच ओळख करून दिली होती. त्यांना मी विनम्र शब्दांजली वाहतो, कारण आपल्या बारचं मोजणी विषयातलं एक जुनं जाणतं नेतृत्व किंवा जे चांगले विधितज्ञ आपण कोरोना काळात गेलेले आहेत. आणि जर मोजणीचा इतिहास जर आपण पाहिला तर मोजणीचा इतिहास भारतीय संस्कृतीत फार पुरातन काळापासून आहे. अगदी सिंधू संस्कृतीपासून जर आपण पाहिलं तर मोजणी आपल्याकडे तिथं चांगली नगरं बसवलेली होती आणि तिथं जर आपण पाहत आलो तर मनुस्मृतीमध्ये देखील आपल्याला त्याचा हे येतो मूलभूत माहिती. ब्रह्मांड पुराण कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. त्याच्यानंतर त्रिकुटिक राजा मध्यसेन यांनी देखील इतिहासात 508 साली मोजणी या विषयावर त्याला आपल्या ताम्रपटावर जमिनीच्या दानाची नोंद आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर 100 ते 180 साला जर आपण मोजणीचा कार्यकाळ पाहिला तर त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील करंजगाव हे बुद्ध भिक्षूंना दिल्याचा कारण्याच्या लेणीमध्ये आपल्याला शिलालेख सापडतो. म्हणजे त्या काळात देखील गावाच्या मोजण्या करणं. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं सम्राट अशोकाचा कालखंड तर 320 जो कालखंड इसवी सन त्यावेळेस रज्जुक नावाचा अधिकारी हा मोजणी अधिकारी म्हणून होता आणि हा रज्जुक नावाचा अधिकारी हा दोरीच्या साह्याने जमिनी मोजायचा. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं पुढे जाऊन तर दिल्लीचा बादशाह शेरशाह 1540 ते 1545 या कालखंडात त्यांनी जमिनीची मालकी व कर रचना या संदर्भात संपूर्ण कार्यकाल केलेला आहे. त्याच्यानंतर मोगल बादशाह अकबर यांनी देखील व त्यांचा मंत्री राजा तोरणमल यांनी कर पद्धती व फेर रचना या संदर्भात काम केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी जमिनीच्या 3 प्रकारची प्रतवारी केली होती, उत्तम, मध्यम आणि निकृष्ट दर्जाची जमीन. त्याच्यानंतर जो आपला कालखंड आहे तो महसूल मराठा कालखंड याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड 1674 पासून आपण सुरू करतो. त्या काळात खेडे हे एकक मानलं जायचं आणि खेडे एककाच्या माध्यमातून मोजणीची शेतं वगैरे मोजणी करायची, पिकाचे उत्पादन, कुळाची आर्थिक क्षमता याच्यावरती कमालदारा असे म्हटले जायचे. त्यावेळी देशमुख देशपांडे हे कर मामलेदार कर संकलन करत असत. महाराजांच्या काळात अनेक आपण पाहिलं की आता आपण महाराजांच्याच नावाने असणारं सभागृह की त्यांच्या कालखंडात अनेक गड किल्ल्यांची स्थापना झाली आणि गड किल्ले पाहिले तर आपण तिथे अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे मोजणी करून किंवा त्याच्यात हिरोजी इंदोरकर हे जे आपले महाराजांचे जे गड किल्ले बांधण्यात अतिशय वास्तुरचनाकार होते ते खऱ्या अर्थाने आपल्याकडं त्या काळातले सर्वेक्षक किंवा भूकरमापक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्या कालखंडात त्यांनी रायगडाची स्थापना केली व जगदेश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती आपल्याला एक शिलालेख सापडतो. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. आणि त्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर आपण मोजणी कशा पद्धतीने व्हायची तर त्यावेळी तसू होतं. तसू म्हणजे करंगळी ते तर्जनी एवढं जे अंतर असतं त्याला तसू म्हणायचे. एक गज म्हणजे 20 किंवा 24 तसू आणि काठी 5 हात व 5 फुटी जर धरल्या तर त्याचा एक काठी धरायचे आणि 400 चौरस काठ्या म्हणजे 1 बिघा. त्या काळात बिघामध्ये जागा मोजली जायची आणि 3926 यार्ड्स हा म्हणजे 1 बिघा होता.
आणि ह्या बिघामध्ये हा महाराजांचा कालखंड झाल्यानंतर ब्रिटिश कालखंड सुरू झाला, तो 1700 ते 1947. आणि त्या कालखंडात आपल्याला जे सातबाराच्या स्वरूपात आपण मोजणी पाहतो त्याची सुरुवात झाली. कर्नल रीडने 1793 साली महसूल प्रांतात वापरणारी रयतवारी पद्धत सुरू केली आणि 1827 मध्ये परिमाणक पद्धतीने त्यांनी ब्रिटिश अधिकारी प्रिंगर याची निवड केली. हे जे प्रिंगर होते त्यांनी गंटूर नावाचा अधिकारी मोजणी ज्या भारतातल्या जमिनी आहेत त्या मोजण्यासाठी त्यांनी त्याची नियुक्ती केली आणि गंटूरांनी 33 बाय 33 फुटाचा 1 गुंठा या पद्धतीने जो आपण 1076 आता 1089 आपण आर मध्ये 1076 घेतो, तर याची स्थापना किंवा सुरुवात हे गंटूर नावाच्या अधिकाऱ्यांनी केली. आणि प्रिंगर यांचे प्रयत्न कमी पडल्यामुळे तर गोल्डस्मिथ आणि लेफ्टनंट पिंकेट यांची 1836 साली पुन्हा नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी जमाबंदी अंमलात आणली. 1840 मध्ये ले डेव्हिडसन यांनी मातीची खोली नैसर्गिक उणीवा याच्याद्वारे सुरुवात केली आणि 1847 साली गोल्डस्मिथ, पिंकेट आणि डेव्हिडसन यांनी एक संयुक्त अहवाल सादर केला आणि तो देखील अहवाल एक महसुलातला एक परिपूर्ण अहवाल असा मानला जातो. खऱ्या अर्थाने हा संपूर्ण इतिहास हा सर्वेक्षणाचा 1901 साली सर्वेक्षण विभागाचं विसर्जन होऊन भूमी अभिलेखाची स्थापना झाली की जो आता आपल्याकडे भूमी अभिलेख 1947 पासून जो आपल्याकडे पुण्यामध्ये आहे त्या भूमी अभिलेखाची स्थापना 1947 साली जी आपण स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून मग आता मोजणीची परिमाण आपण जर पाहिली तर तोरीच्या साह्याने, गंटूर मोजणीच्या साखळीच्या साह्याने, त्याच्यानंतर कॅडेस्ट्रियल टेबल असेल, शंकू साखळी असेल, त्याच्या पुढे जाऊन आपण टेबलवरती टेपच्या माध्यमातून मोजणी करत होतो आणि नंतरच्या काळात आपण मशीनच्या साह्याने आणि आताच आमच्या पुण्यामध्ये गोटवडे गावामध्ये आपण ड्रोनच्या साह्याने देखील मोजणी केलेली आहे. आता ड्रोनच्या पुढचं आताचं जे नवीन परिमाणक पद्धतीने मोजणी केली जाते ते जीपीएसच्या साह्याने मोजणी केली जाते. म्हणजे हा संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारे मोजणी केले जातात. आता मोजणी हा विषय जर पाहिला तर वेगवेगळ्या पद्धतीच्या मोजणी आता ह्या मोजणीमध्ये म्हणजे त्या काळात एक आपल्याकडे जुन्या काळातले आपले जे लोक आहेत त्यांना आणेवारी पद्धतीमध्ये या मोजणीची परिमाण किंवा या स्वरूपात दिली. 3 पैसे म्हणजे 3 पै म्हणजे 1 पैसा आणि 16 आणे म्हणजे 1 रुपया. त्याच्यात रुपयात परिमाण ब्रिटिशांनी केलं आणि त्याच्यापासून आपण सगळ्या मोजणीचं आपण पाहत आलेलो क्षेत्र असेल. आणि ह्याचा पुण्यामध्ये असताना देखील एकदा जज साहेबांनी विचारलं की आणेवारी मला कागदावरती दाखवा, कुठल्या पुस्तकात आहे. बऱ्याचशा वेळा आणेवारी आपल्याला माहिती असते, जुन्या जाणत्या लोकांना माहिती आहे, पण जे नवीन मंडळी आहेत त्या मंडळींना ही आणेवारी कुठं आहे तर त्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचं जे पुस्तक आहे, महाराष्ट्र शासनाने जे आपल्याला मोडी कन्सेशन वर्गामध्ये तर त्या ठिकाणी आणेवारीचं परिमाण की जे आपण कोर्टासमोर दाखवू शकतो. त्याचबरोबर एक जॉर्डन म्हणून 1912 सालचं मेजरमेंट याच्याविषयी जे हे केलं होतं 1964 साली त्याचं पुढे जाऊन अपडेट करण्यात आलं. त्याच्यात देखील आणेवारी ही आपल्याला पाहायला मिळते आणि जे आपण एखाद्या न्यायाधीशाला दाखवायचं म्हटलं तर ते दाखवू शकतो. आता आपण जर मोजणी हा विषय पाहिला तर मोजणी म्हणजे केवळ जमिनीच्या मोजणी आणि त्याला जो मोजणीच्या याच्यामध्ये 1932 म्हणजे कलम 132 ते 141 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता याच्यामध्ये मोजणीचे विविध कलम दिलेले आहेत. आणि मोजणीचे 1947 कलम 147 ते 159 याच्यामध्ये आपण जे विविध फेरफार आहेत त्याचा आपण पाहतो. आणि अपील जे असतात मोजणीची 246 पासून 259 पर्यंत. आता या मोजणी संदर्भात जे विविध परिपत्रक आहेत की जे आपण सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे रूल्स पाहतो, पण मोजणी अधिकारी रेव्हेन्यू अधिकारी आपण पाहतो की ते सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टच्या विविध जजमेंट्स पेक्षा त्यांच्या परिपत्रकांना महत्त्व देतात. आणि आपल्या समोर जमाबंदी कायद्यातील जमाबंदी अधिकाऱ्यांनी, उपसंचालक आणि त्याच्यानंतर जिल्हा अधीक्षक यांनी विविध परिपत्रकं काढलेली आहेत. ती काढलेली परिपत्रकं मी त्याच्या संदर्भात आपल्या समोर विवेचन करणार आहे. तर विशेषतः मोजणी विभागाच्या जी कार्यरचना आहे तो खाली असतो भोकर मापक, त्याच्यानंतर असतो उपाधीक्षक, नंतर असतो अधीक्षक, जिल्हा अधीक्षक, नंतर उपसंचालक आणि जमाबंदी आयुक्त. याच्या पद्धतीने याची कार्यरचना चालत असते. आता मोजणीच्या बद्दल प्रकार पाहिलं की केवळ मोजणी आपण जनरली एक मोजणी समजतो, पण मोजणीचे विविध प्रकारचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये हद्द कायम मोजणी असते, वहिवाटीची मोजणी असते,
पोट हिस्स्याची मोजणी असते, पोट कमिशन नुसार करायची मोजणी असते, पोट वाटपानुसार करावायची मोजणी असते, भूसंपादन संदर्भातली मोजणी असते, बिगर शेती जे एनए स्वरूपात ती मोजणी असते, गुंठेवारी कायदा जो आता नवीन पास झालाय जो 2000 साली पण होता त्या गुंठेवारी कायद्यामुळे मोजणी केली जाते. त्यानंतर गाव पातळीवरचे पालन आणि गावचे रस्ते असतात त्याची मोजणी केली जाते. आणि या मोजणीच्या कुठला एखादा अभिलक्ष केलो तर आपण तिथं निमताना मोजणी आणि निमताना मोजणीनंतर सुपर टेस्ट म्हणून सुपर निमताना मोजणी असे 10 प्रकार आपण साधारणतः मोजणीचे असतात. आता ह्या मोजणीमध्ये उपाधीक्षक याच्याकडे जे विविध बाबी आहेत. आता आपण मोजणी अर्ज करण्यासंदर्भातलं एक प्रथमतः परिपत्रक पाहणार आहोत की 13/12/2011 हे जमाबंदी आयुक्ताचं परिपत्रक. आपण आता मोजणी करण्याचा अर्ज करण्यासाठी गेलो तर बऱ्याचशा भूमी अधीक्षक अधिकारी किंवा त्या ठिकाणचा तालुक्याचा अधिकारी असेल किंवा शहर भागातले अधिकारी असेल तर तो सांगतो की फाळणी आणा, आकारपूर आणा, गडबुक आणा, विविधाची टिप्पण आणा आणि त्याच्यानंतरच मोजणीचा अर्ज घेतला जाईल. वस्तुस्थितीनुसार 13/12/2011 साली परिपत्रक काढलं आणि त्याच्यासाठी त्या परिपत्रकात असे स्पष्टपणे निर्देश दिले की मोजणीची आपण फी भरतो, त्यामुळे फी भरत असल्यामुळं आपल्याला मोजणी अर्ज करताना ही कागदपत्र पुरवण्याची काही आवश्यकता नाही. ही कागदपत्र ज्या कार्यालयाकडे मिळतात त्याच कार्यालयाकडे आपण फी भरतो. त्याच्यामुळं कुठलाही फाळणी, आकारपोट, गडबुक या टिप्पण ही जी जुनी पेपर्स आहेत ती लावण्याची आवश्यकता नाही. केवळ सातबारा लावायचा, एक 5 रुपयाचं तिकीट लावायचं, जे त्यांचं चलन असेल ते लावायचं आणि मोजणी फी भरण्याचे आपण जे चलन असेल ते भरायचं. एवढेच पेपर त्याला देणं आपल्याला अपेक्षित आहे. पण हे आपण केल्यानंतर एखाद्या अधिकारी आपण जर केला तर 13/12/11चं परिपत्रक आपण जर त्यांना दाखवलं तर त्याच्याकडनं आपल्याला कुठलाही बाकीचे पेपर्स मागितले जाणार नाही. म्हणजे आपण खऱ्या अर्थाने मोजणीचा अर्ज करतो. आता मोजणी अर्ज केल्यानंतर मोजणीचे ज्या फीज असतात म्हणजे मी आता सुरुवातीला मोजणीचे प्रकार सांगितले त्याच्यामध्ये देखील मोजणीच्या प्रकारामध्ये साधी मोजणी असते, तातडीची मोजणी असते, अति तातडीची मोजणी असते आणि पुण्यासारख्या ठिकाणी अति तातडीची मोजणी असते. आता शेतकरी बांधवांसाठी किंवा आपल्या शेतीच्यासाठी जर मोजणीचं हे पाहिलं तर साध्या मोजणीसाठी 1000 रुपये, तातडीच्या मोजणीसाठी 2000 रुपये, अति तातडीसाठी 3000 रुपये. हा दर 6/2/2010च्या परिपत्रकानुसार केला. तो कालानुरूप थोडाफार प्रमाणात बदल होऊ शकतो. त्याच्यानंतर कंपन्या वगैरे जर असतील तर त्याच्यासाठी चलन कसं असावं, जिरायत जमिनीला 1000, बागायत जमिनीला 2000, साध्या मोजणीसाठी तातडीसाठी 2000, अति तातडीसाठी 4000, बागायतीसाठी अति तातडीमध्ये साध्या मोजणीसाठी 3000 आणि बागायतीसाठी 6000 अशा पद्धतीचे दर या ठिकाणी या परिपत्रकात नमूद केलेले आहेत. अति तातडीच्या मोजणी प्रकरणामध्ये अति तातडी जी अति तातडी मोजणी असते त्या अति तातडी मोजणीमध्ये मोजणीचे 4 पट फी वसूल करून ती सगळ्यात लवकर मोजणी दिली जाते. त्याचबरोबर पुनर्भेट असते. समजा एखाद्या काळ पाऊस आला किंवा मोजणीची तारीख आली त्यावेळेस आपल्याकडे पिकामध्ये ऊसाचं पीक असेल किंवा मोजणी करणं शक्य नसेल तर त्या ठिकाणी पुनर्भेट केली जाते. मग पुनर्भेटसाठी अर्जदार त्या तहसील त्या ठोकरमाफक किंवा मोजणी अधिकाऱ्यांना आपण रिक्वेस्ट करू शकतो की आम्हाला आता मोजणी आमची तारखेवाईज आली तर आता काही कारणामुळे मोजणी करता येत नाही, तर त्या ठिकाणी आपण ती मोजणी 50% भरून रक्कम भरून आपण ती पुढे ढकलू शकतो. त्याचबरोबर आता हे जे मी सांगितलं मगाशी की निमताना मोजणी आणि सुपर निमताना म्हणजे आता भूकरमापक मोजणी करतो. भूकरमापक मोजणी केल्यानंतर ती मोजणी जर चुकीची वाटली तर त्याच्यामध्ये आपण निमताना म्हणजे त्याच्या निमतानामध्ये 3 पट दर जो मोजणीचा तो भरला होता तर भूकरमापकचा वरिष्ठ उपाधीक्षक त्या ठिकाणी मोजणी करतो आणि ती मोजणीच्या आधारे त्याला निमताना मोजणी म्हणतात. आणि निमताना मोजणी देखील एखाद्याला ती आपल्याला मान्य नसेल तर त्याच्यासाठी सुपर निमताना ही सुपर निमताना 5 पट रक्कम करून आपण सुपर निमताना करू शकतो. हे सगळं परिपत्रकातलं मी सांगतोय, मनाचं कुठलाही सांगत नाही. पोट वाटप किंवा पोट कमिशनची जी मोजणी असते त्याच्या तातडीचे फीच्या दराने तरतूद करून आपण ती तातडीच्या संदर्भात मोजणीचा अर्ज पोट फी संदर्भात भूसंपादना संदर्भातली जी मोजणी असते त्या मोजणीची तातडीची जी फी असते ती भरून आपण भूसंपादना संदर्भात आपण तो देखील मोजणीचा अर्ज करू शकतो. आता जे तिसरं परिपत्रक आहे हे 29 मार्च 2009चं परिपत्रक आहे. त्याच्यात मोजणी अनुक्रम आपण प्रयोगशाळा पाहतो. रेव्हेन्यू अधिकारी म्हटलं की आपण
बऱ्याच वेळा ते क्रम खालीवर करणं, एखाद्याचा अर्ज आला की तो बाजूला ठेवून दुसऱ्याला देणं, असं जर काय घडलं तर काय करायचं. तर त्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे की जे मोजणीचे अर्ज दिले ज्याचा जो क्रम दिलाय त्या क्रमानेच मोजणी होणं अपेक्षित असतं. एखाद्याने जर एखाद्या अधिकाऱ्याने क्रम सोडून जर काही महत्वपूर्ण कारणासाठी करायचे असेल तर त्या ठिकाणी उपअधीक्षकाला रीतसर अर्ज करून त्याच्या स्वरूपात मोजणी लवकर घेतली जाते. पण एखाद्या मोजणी अधिकाऱ्याने असा जर गैरप्रकार केला तर ह्या परिपत्रकानुसार त्याच्यावर संबंधितांवरती कडक कारवाई करता येते. त्या स्वरूपाचं हे परिपत्रक आहे. आता आपण पाहतो की बरेचशा वेळा नागरिकांची सनद म्हणजे एखादं कागदपत्र काढायला गेलो तर आपल्याला बराचसा वेळ लागतो. किती वेळ लागावा त्या स्वरूपात त्याची नागरिकाची सनद ही जमाबंदी आयुक्तानेच आपल्याला एक टाइम लिमिट दिलेला आहे. आता जर निर्णय देत मिळकत पत्रिका जर आपल्याला घ्यायची असेल कुठल्या पण एखाद्या जागेची त्याला 1 दिवस हा त्याला कालखंड दिलेला आहे. नकाशा, जबाब, स्कीम, फाळणी इत्यादी जर घ्यायचं असेल त्याला 3 दिवस. मोजणी कामी परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यावर 1 दिवसात त्याचं चलन पास झालं पाहिजे. आणि ह्या मोजणीने जे सांगितले त्याचा वेळ किती जातो याचं देखील आपल्याला नागरिकांच्या सनदमध्ये सांगितलेलं आहे. साधारण जी मोजणी असते ती साधारण 6 महिन्यामध्ये येते. त्याच्यावरती जी असते ती तातडीची मोजणी, त्याचा कालखंड येतो 3 महिन्याच्या आतमध्ये तातडीची मोजणी झाली पाहिजे. अति तातडीची मोजणी त्याला 2 महिन्याचा कालावधी आणि अति तातडीची जी मोजणी आहे ती साधारणपणे 10 दिवस ते 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण मोजणी आणू शकतो. तर ह्या सगळ्या नागरिकांच्या ज्या सनदा आहेत या सनदानुसार आपण ह्या अधिकाऱ्यांना जर ह्या आपण पेपर्स दाखवले तर त्याच्या माध्यमातून ते लोक त्या पद्धतीने काम करू शकतात. आता आपण जर पुढचं परिपत्रक पाहिलं 14/7/2005 चं परिपत्रक आहे. तालुका निरीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापक अधिकारी याच्यात जी कागदपत्र असतात ती बऱ्याच वेळा आपण पाहतो की शीर्ण स्वरूपाची झाली असतात. आता ती व्यवस्थित ठेवण्याचं काम कुणाचं आहे की आपण गेलो की फायली उपलब्ध नाहीये, ती फाटलेली आहे की त्याच्यातला आपण जो पेपर मागितला तो सापडत नाही. तर त्या संदर्भातलं हे जमाबंदी आयुक्ताचंच परिपत्रक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जेव्हा हे ऑफिसर येतात, जमाबंदी आयुक्त येतो, उपसंचालक येतो, इन्स्पेक्शनच्या वेळेस हे सगळं पेपर्स नीट ठेवले जातात आणि पुन्हा नंतर पाहिल्यानंतर त्यांच्या असं निदर्शनास आलं की हे पेपरची व्यवस्था जी असते ती व्यवस्थित नाही केली जात. विशेषतः अनेक ज्या मोजणीचे ऑफिसेस असतात महाराष्ट्रातील त्या ठिकाणी ते पावसामध्ये गळतं किंवा पाणी लीक होतं आणि त्याच्यातनं हे कागदपत्र भिजतात. तर ह्याची जबाबदारी कागदपत्र ठेवण्याची कुणाची आहे तर त्या ठिकाणचा उपअधीक्षक यांनी हे सगळं पेपर्स व्यवस्थित ठेवले पाहिजेत. त्याने जर ते पेपर व्यवस्थित नाही ठेवलं तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या संदर्भातलं हे 14/7/2005 चं परिपत्रक आहे. आता आपण जर पुढे पाहिलं की आपण मोजणीच्यासाठी जे महत्वाचे दस्तऐवज म्हणून आपण पाहतो टिप्पण असेल, फाळणी असेल, पुनर्गठन. फाळणी म्हणजे त्या सर्व नंबरचे जे पोट हिस्से झालेले असतात किंवा जे पोट हिस्से असतात त्याचे जे मोजणीचे परिमाण आहेत त्याच्या आधारे आपण सरकारी मोजणी किंवा हद्द कायम मोजणी करतो. तर हद्द कायमसाठी फाळणीची अतिशय आवश्यकता असते कारण तो त्याचा बेस आहे. तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की फाळणी वापरून अनेक लोकांनी त्याला हात लावून ती फाटलेली किंवा जीर्ण झालेली आहे. मग त्यासाठी टिप्पण फाळणी पुनर्गठन करण्यासाठी 24/7/2000 रोजीचं हे परिपत्रक त्यांनी जमाबंदी आयुक्तांनी काढलं आणि त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणचं फाळणी उपलब्ध नाही, ज्या गावात फाळणी उपलब्ध नसेल तिथं फेअर स्केच करायचं. त्या ठिकाणचे जे कारण आहेत त्या पूर्वीच्या काय मोजण्या झाल्या असेल ती जुनी प्रकरणं शोधून त्याचा संदर्भ घेऊन त्याच्यानुसार पुन्हा फेअर स्केचने मोजणीचा फाळणी करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर ते नसेल तर काय गाव कामगार तलाठ्याकडे प्रत्येक वेळी एखादा पोट हिस्सा झाला तर त्या संबंधानुसार गटबुक एखाद्या सर्व नंबर मध्ये किती हिस्से त्या हिस्स्यांचा आपल्याला गटबुकामध्ये नमूद असतं. समजा सर्व नंबर 14 त्याचा 1, 2, 3, 4, 5 असे जे काही पोट हिस्से झाले त्या पोट हिस्स्यांची बेरीज आणि क्षेत्र त्याच्यामध्ये नमूद केलं जातं. तर तो पोट हिस्स्याचा रेकॉर्ड्स तलाठ्याकडे देखील असतं. जर यांच्याकडे उपलब्ध नसेल तर त्याच्याकडनं घेऊन देखील त्यामध्ये पुन्हा एकदा फेअर स्केच केलं जातं. त्याचबरोबर पोट हिस्सा मोजणी झाल्यानंतर खातेदाराचा पोट हिस्स्याची सनद दिली जाते. एखादा पोट त्याची सनदा दिल्या जातात. ती सनद एखाद्या तो फाळले त्याच्याकडनं फाटला किंवा घाळ झाला तर अशा ज्यांना सनदा दिलेल्या आहेत त्या सनदा लोकांकडनं घेऊन त्याचं फेअर स्केच करण्याचं काम
हे मोजणी अधिकारी किंवा मोजणी अधीक्षक करू शकतात। आता आपण गाव पातळीवर पाहतो की पुढचं जे परिपत्रक आहे ते 28/4/2000 परिपत्रक। हे परिपत्रक आता आपण पाहिले की आता मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतून किंवा याच्यातून पाणंद रस्ते किंवा जे शेतीला जाणारे रस्ते ते पूर्वीच्या काळापासून मोजणीच्या नकाशांमध्ये आहेत, परंतु काही लोक गुंड प्रवृत्तीचे लोक त्या पाणंद रस्त्यावरती घरं बांधतात किंवा अतिक्रमण करतात, त्याच्या तक्रारी होतात, कोर्ट केसेस होतात। मग अशा ठिकाणी काय करायचं, तर त्या संदर्भात अशा ठिकाणी आपण जर तहसीलदार साहेबांकडे अशा स्वरूपाची जर तक्रार दिली तर संबंधित तहसीलदार किंवा लोकप्रतिनिधी ज्या त्या भागातील लोकप्रतिनिधी या संदर्भातला तहसीलदाराकडे त्या संदर्भात विनंती करतो आणि तहसीलदार साहेब भूमी अधीक्षक यांच्याकडे त्या स्वरूपाची विनंती केली जाते की या भागात असा असा पाणंद रस्ता आहे। मग तो पाणंद रस्त्याचे जुने रेकॉर्ड्स घेऊन तो पाणंद रस्ता पाहिला जातो, त्याचे जुने रेकॉर्ड त्याच्यात कुणी अतिक्रमण केले त्याची माहिती घेतली जाते आणि अतिक्रमण त्या नकाशामध्ये दाखवून ते काढण्याचं काम हे तहसीलदार मार्फत त्या भागातनं वेगवेगळ्या परिपत्रकांच्या माध्यमातून देखील आता 3 परिपत्रक त्या संदर्भातली आहेत, पण ती मोजणीच्या संदर्भातली नाही। ती या अतिक्रमण झालं असेल किंवा एखाद्या जागेला रस्ता नसेल म्हणजे शेत जमिनीला त्या संदर्भातले सेक्शन 5 किंवा 143 खाली जे आपण रस्ते बघतो त्या संदर्भातच हा पाणंद रस्त्याचा हा देखील विषय येतो। तर अशी मोजणी करून पाणंद रस्त्याची किंवा शेतीच्या रस्त्याची मोजणी आपण करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या शेताला किंवा आपल्या क्लायंटच्या शेताला रस्त्यासाठी हे करू शकतो। आता त्याच्या पुढे जर आपण पाहिलं 1/1/2007 एक परिपत्रक आहे, हद्द कायम मोजणीच्या तक्रारी कमी होण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना, हे देखील जबाबदारी आयुक्ताचं परिपत्रक आहे। आता तक्रारी काय असतात मोजणी संदर्भातल्या, तर मोजणी संदर्भातल्या तक्रारी पाहिलं तर बऱ्याचशा वेळा तातडीची किंवा अति तातडीची फी भरली जाते पण मोजणी वेळेत येत नाही, ही तक्रार असू शकते। मोजणी झाली परंतु हद्दीच्या खुणा दाखवल्या गेल्या नाहीत, अधिकारी काहीतरी कारण काढतो आणि हद्दीच्या खुणाच दाखवत नाही। त्याच्याबरोबर काय होतं, मोजणी होऊन देखील कप्रत दिली जात नाही। जी मोजणीची कप्रत असते ती आपल्याला सगळ्या ठिकाणी लागते, ती कप्रतच दिली जात नाही। त्याच्यानंतर वेगवेगळ्या हद्दीच्या खुणा दाखवणं, एकाच अर्जावर मोजणी लगेच धारकांना 2 वेगवेगळ्या हद्दी दाखवणं, अशा तक्रारी येतात। असं केल्यानंतर अशा तक्रारी आल्यावर काय करायचं त्या स्वरूपात या परिपत्रकात विशेष केलेलं आहे। याच्यामध्ये सांगितलं की अतितातडीची मोजणी 1 महिन्याच्या आत जी आली त्याच्यात 3 महिन्यात आणि जर त्याच्या साध्या मोजणी असेल तर 6 महिन्यात कालावधी दिला। त्याच्यात अशी मोजणी करायची वेळेस काय करायचं, तर मोजणीच्या वेळेस प्रथम बऱ्याच वेळा होतं की मला लगेच शेतकरी असून मला मोजणीची नोटीसच नाही मिळाली, तर अर्ज स्वीकारतानाच स्वीकारायची पद्धतीमध्ये त्यांनी सांगितलं की लगतच्या 4ही बाजूचे जे शेतकरी आहेत, जे बाजूचे लोक आहेत शहर भागात असेल तर त्याच्या बाजूच्या सगळ्यांना नोटीस काढणं गरजेचं आहे। तसेच मोजणीच्या वेळी संबंधितांना नोटीस देऊन ते हजर आहेत असतील तर त्यांचे जबाब घेणं हे आवश्यक आहे। त्याचबरोबर एका भूमी अधीक्षकाने एक हद्द दाखवली आणि दुसऱ्या शेजारच्या जेव्हा मोजणी केली त्यांनी दुसरी हद्द दाखवली, तर त्या ठिकाणी जेव्हा अशी तक्रार निर्माण होते त्या ठिकाणी की दुसरा जो मोजणी अधिकारी असेल त्यांनी उपाधीक्षकाकडे ही बाब दाखवायची, उपाधीक्षकाने फाळणी टिप्पण याचा आधार घ्यायचा व बाजू कुठली बरोबर आहे ती पाहायचं आणि त्याच्यानुसार ज्याच्या हद्द चुकीची दाखवली त्याला पुन्हा रिकॉल करून त्या ठिकाणी हद्द दाखवण्याचं काम केलं जातं। त्याचबरोबर टिप्पण फाळणी हद्दी जर याचा संदर्भ सगळ्या ठिकाणी घेतला पाहिजे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं की मोजणीचा अर्ज स्वीकारताना इतर हक्कात किंवा कुळ असेल तर मोजणीचा अर्ज स्वीकारला जातो, तर याच ठिकाणी सांगितलं की कुळ जर एखादा असेल तर मोजणीचा अर्ज स्वीकारा, पण संबंधित जे लोक आहेत त्यांना फक्त नोटीस काढा। म्हणजे मोजणी प्रक्रिया आणि टायटल किंवा तो वेगवेगळे 2 पार्ट आहेत, तर तुम्ही मोजणी प्रक्रिया केवळ इतर अधिकारात एखाद्याचं नाव आहे म्हणून रोखू शकत नाही किंवा मोजणीचा अर्ज स्वीकारू शकत नाही असं म्हणता येणार नाही। आणि जो काही शेरा द्यायचा मोजणीच्या सीटवरती तो क्लिअर कट देणं अपेक्षित आहे, या स्वरूपाचं हे जबाबदारी साहेबांचं हे परिपत्रक आहे। आता बरेचसे वेळा आपण पाहतो की शासकीय कामकाजात पारदर्शकता मोजणी संदर्भात आपण बरेचसे, कारण आपण सगळे मंडळी कोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो, रेव्हेन्यू मध्ये काम करत असताना तिथं त्यांची यायची वेळ नसते आणि कारभार पारदर्शी नसतो। आपल्याला जसे ठराविक वेळेत आपण
11 वाजता कोर्टात आलो, साहेब बसलेले, इथं कुठली पारदर्शकता नाही. तर त्या संदर्भातलं 17/1/2000 हे जबाबबंदी आयुक्ताचं परिपत्रक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, पारदर्शी कारभार कसा असावा. तर त्याच्यामध्ये 1 नंबरला त्यांनी सांगितलं की जे त्यांच्याकडे काम चालतं त्याचा संपूर्ण लेखाजोखा त्या ऑफिसमध्ये बोर्डवरती लोकांना दिसेल असं लावला गेला पाहिजे. मोजणीचे अर्ज किंवा इतर जे काम चालतं त्याचे अर्ज कसे असावे त्या स्वरूपाचे अर्ज छापील स्वरूपात त्या ठिकाणी लावले गेले पाहिजे. अर्जाचा नमुना हा त्या ठिकाणी लावला गेला पाहिजे. त्याच्यानंतर लोक बऱ्याच वेळा काही लोकांना, अडाणी लोक, अशिक्षित लोक, या लोकांना काही माहिती नसेल तर त्या ठिकाणी माहिती देण्यासाठी एक अधिकारी किंवा एक क्लर्क लेवलचा की जो लोकांशी त्याला व्यवस्थित बोलता येतो, बोलायचं कसं या स्वरूपात देखील त्यांनी सांगितलं. तो कर्मचाऱ्याने सौजन्याने बोललं पाहिजे, आरेरावी करता कामा नये. जी काही माहिती लागेल ती माहिती सकारात्मक पद्धतीने लोकांना देणं अपेक्षित आहे या स्वरूपाचं या परिपत्रकात सांगितलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या अखेरीस किती प्रकारने दिली या स्वरूपाचं देखील त्या ठिकाणचं त्या अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नोंदी असल्या पाहिजे. आतापर्यंत किती लोकांना कप्रती दिल्या प्रत्येक महिन्याला, त्याचं किती तारखेपर्यंत कप्रती दिल्या, किती तारखेपर्यंत मोजणी झाली याची सविस्तर अपडेट या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. आणि सगळ्या 5 तारखेला 1 ते 5 तारखेला शेड्यूल दिलं, त्या 5 तारखेला त्या माहिन्याचं शेड्यूल त्यांनी आखून सगळ्या लोकांना कळेल असं ठेवणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जी सामान्य जनता आहे, आपण वकील बांधव वगैरे असेल तर ह्यांना भेटीसाठी विशेषतः दर सोमवारी वेळ ठेवणं अपेक्षित आहे. तर त्या ठिकाणी जर तो उपाधीक्षक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणींचं निवारण करण्यासाठी ती त्यांनी भेटण्याची एक वेळ ठरवली पाहिजे. आणि जर तो उपलब्ध नसेल तर त्याचा जो सहाय्यक तालुका निरीक्षक असेल त्याला त्या ठिकाणी ते कामाची वेळ दिली पाहिजे की तू त्या ठिकाणी बस आणि लोकांच्या समस्या जाणून घेत त्याच्यावरती लोकांना मार्गदर्शन हे करणं अपेक्षित आहे. आता त्याचबरोबर 21/84 परिपत्रक आहे. हे देखील जबाबदारी आयुक्ताचं मोजणी कामे त्वरित निकाली करण्यासंदर्भातलं हे परिपत्रक आहे की आता बऱ्याचशा वेळा मोजणी प्रकरणं येतात पण ती निकाली होत नाही. आता ती कशी होत नाही, काय होतात, आपण सगळे शून्य आहात, आपल्याला माहिती आहे की का होत नाही, कुठल्या काहीतरी कारणांमुळे होत नाही. तर बऱ्याच वेळा मोजणी प्रकरण आल्यानंतर काही जुनी प्रकरणं असतील, अवघड प्रकरणं असतील, म्हणजे एका भूकंपाबाबत जो मोजणी अधिकारी असेल त्याला 8 तातडीचे, त्याच्यानंतर 3 अति तातडीचे आणि 1 साधं असं त्यांनी 12 प्रकरणं दर महिन्याला निकाली काढली पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याला पुढची मोजणी प्रकरणं मिळतात. पण बऱ्याच वेळा तसे अधिकारी करताना दिसत नाही. तर असं जर कोणी अधिकाऱ्यांनी केलं तर त्यावरती म्हणजे विशेषतः 6 महिन्याच्या वरती जर एखाद्या मोजणी अधिकाऱ्याने त्याला पुढची प्रकरणं देऊ नये असं म्हटलं गेलं. आणि जर एखाद्या अधिकाऱ्याने 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपेक्षा प्रकरणं जर ठेवली तर त्याच्यावरती देखील कारवाईचे आदेश त्याच्यावरच नाही, नजरेस आल्यास उतारा लिपिक, परीक्षक लिपिक, जिल्हा निरीक्षक, भूमी अभिलेख यांना जबाबदार धरलं जाईल. म्हणजे एखाद्या भूकंपापकाने चूक केली तर त्याच्या संपूर्ण वरिष्ठांना त्या संदर्भात कारवाईचे अधिकार या ठिकाणी दिलेले आहे. आता आपण पाहतो की बऱ्याच वेळा कोट हिस्सा मोजणी, आता कोट हिस्सा मोजणी ही ज्या ठिकाणी फाळली नाहीये किंवा 4-5 नाव आहेत आणि त्या नावांमध्ये एखादा शेतकरी किंवा एखादा त्यातला जगतचा धारक तो मोजणीला सही देत नाही किंवा अर्जाला सही देत नाही, मग मोजणीच होऊ शकत नाही. तर या स्वरूपाची अशी अनेक प्रकरणं आली. कारण अशा ठिकाणी काय केलं जातं, त्या सगळ्यांची संमती असेल तरच कोट हिस्सा केला जातो. आणि एखादा वाईट प्रवृत्तीचा असेल, त्याला काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी गैरकारभाराने वापर त्या जागेचा स्वतःसाठी फायद्यासाठी करायचा असेल तो तक्रार देतो. आणि तक्रार दिल्यानंतर मोजणीच होत नाही. आणि मोजणी हा अतिशय महत्वाचा विषय यासाठी देखील आहे. आपण आता शहरी भागात सातारा सारख्या ठिकाणी जातो, कुठल्या पण जागेची पहिली मोजणी होते, नंतर त्याचं झोनिंग डिमार्केशन होतं आणि नंतर त्याच्या बिल्डिंग प्लॅन सँक्शन होतं. पण जर मोजणीच झालं नाही तर पुढचं कुठलीच प्रक्रिया होऊ शकत नाही. यासाठी मोजणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे. पण एखाद्याने जर सही दिली नाही तर काय करायचं, तर त्या संदर्भात 3 परिपत्रक आहेत. एक 29/1/2000चं परिपत्रक आहे, 22/9/2013चं पत्रक आहे आणि त्याच्यानंतर 29/1/2018 या 2 परिपत्रकांमध्ये
त्याचं पोट हिस्सा संदर्भात व्यवस्थित विवेचन झालं नाही, म्हणून 2018 साली पुन्हा एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकात सांगितले पोट हिस्सा मोजणीसाठी भूमापक क्रमांक किंवा उपविभाग सर्व सधारकांची संमती नसल्यास पोट हिस्साचे मोजणीचा अर्ज स्वीकारणे, त्यानुसार मोजणीची कारवाई करणे, दुरुस्ती करणे या संदर्भातली संपूर्ण कशी प्रक्रिया राबवायची या संदर्भात या परिपत्रकामध्ये दिलेले आहे. ही परिपत्रकं मी डिजिटल स्वरूपात आपल्या अध्यक्षांकडे देणार आहेत, ते आपल्याला सर्वांना देतीलच. आणि या परिपत्रकांच्या माध्यमातून जर एखाद्याने सही नाही दिली तरी देखील मग त्या ठिकाणी काय प्रक्रिया राबवायची, तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितले की त्याच्यामध्ये जेवढे जास्तीत जास्त लोक तुम्हाला सहाय्य देतील तर त्या लोकांच्या सहाय्य घेऊन सुद्धा 20 लोक आहेत, त्याच्यात एक जण देत नाही तर 18-19 मॅक्झिमम ज्या तेवढ्या सहाय्य मिळतील त्या लोकांना एकत्रित करा, त्यांचे आय कार्ड घ्या, त्याच्यानुसार अर्ज करा आणि त्याच्यानुसार मोजणी करा. त्याच्यानुसार पोट हिस्सा निर्णय उपअधीक्षक फॉर्म नंबर 2 पोट हिस्सा मोजणीचा आदेश गुणवत्तेवर पारित करा. आणि पोट हिस्सा मोजणीची कारवाई करताना भूकरमापक याने भूमापक क्रमांक, त्याचा उपविभाग, याचे सर्व डिटेल्स टाकून त्याची पोट हिस्सा मोजणी केली गेली पाहिजे. नाहीतर अनेक प्रकरणं दिवाणी न्यायालयात आणि केवळ मोजणीमुळं वादाचे वाद याच्यामुळं वाढू शकतात. आणि अर्ज करताना हे परिपत्रक जर आपण आज जरी लावलं, आम्ही स्वतःही पुण्यामध्ये काम करताना हे परिपत्रक जर लावलं तर प्रथम ते मोजणी अर्ज स्वीकारत नाही. सातबाऱ्याला एवढी नाव आहेत, त्यांची दुसरा जो फॉर्मचा दुसरा भाग असतो त्याच्यात जर सगळ्यांच्या घेतल्या नाही संमती दर्शक तर अर्ज स्वीकारला जात नाही. पण हे जर परिपत्रक लावलं, एका जरी व्यक्तीने जरी तो अर्ज केला तर तो अर्ज त्यांना स्वीकारला भाग पडतो आणि मग त्याच्यानंतर त्याची मोजणीची प्रक्रिया राबवली जाते. तर त्यासाठी जो आता ज्वलंत प्रश्न आहे जो पोट हिस्साचा मोजणी, तर हा पोट हिस्सा बऱ्याच ठिकाणी हा वादाचा विषय आहे. तर या वादाच्या विषयाला या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण त्याला न्याय देऊ शकतो. त्याचबरोबर बिनशेतीची मोजणी असेल तर त्या स्वरूपात 22/9/2013 पत्रक आहे. एखादी मोजणी केली, मोजणी केल्यानंतर आपला जिल्हाधिकारी त्याच्यात एरिया ऑर्डर देतो, त्या स्वरूपात ती मोजणीचं कशी अंमलबजावणी करायची तर कप्रतीनुसार पहिली कप्रत होते, त्याच्यानंतर सँक्शन होतं, सँक्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी जेव्हा एने होतं, एने झाल्यानंतर आपल्याला मोजणी करावी लागते. तर त्या ठिकाणी मोजणीची कप्रत देऊन आणि एने ऑर्डर देऊन ही मोजणीचा आपण अर्ज दाखल करू शकतो, त्याच्यानुसार मोजणी करू शकतो. त्याचबरोबर आता आपण पाहतो की मोजणीची परिमाण हे आपण बऱ्याच वेळा पट्टीने मोजतो आणि पट्टीने मोजल्यानंतर ती कमी जास्त प्रमाणात होतात. एकाच 500ची साखळी, एकाच 1000ची साखळी, एकाच 1500ची साखळी आणि साखळीचं परिमाण मीटरमध्ये टाकताना आपल्याला अडचणी निर्माण होतात. त्या संदर्भातलं 16 नोव्हेंबर 1998चं हे परिपत्रक आहे. त्यामध्ये सांगतात की जर मोजणी केली तर सामान्य माणसाला वाचता आली पाहिजे किंवा त्याच्यातली मोजणीची मापं घालून त्या ठिकाणी मोजणीची कप्रत देणं अपेक्षित आहे की त्याच्यामुळे जेणेकरून सर्वांना ती मोजणी कळेल की त्याची सुरुवात कुठं झाली, त्याची किती मीटर रुंदी आहे, किती मीटर लांबी आहे, या स्वरूपाचं हे परिमाण या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आता ई मोजणी संदर्भात आलं की ई मोजणीच्या कालखंडात ई मोजणीच्या आपल्याकडे आली आणि त्याच्यामध्ये काय काय कागदपत्र करायचे, ऑनलाईनच आता बरेचसे मोजणीचे अर्ज देखील आपण करू शकतो, ई चॅलेंज करू शकतो, त्या स्वरूपाचं परिपत्रक आहे. त्यानंतर आता आपण पाहिलं तर 4/7/2001 चं एक परिपत्रक आहे. मी जसं मगाशी सांगितलं की हद्द काय की याच्या 8 मोजणी, त्याच्या पुढे जर मान्य नसेल तर आपण अधीक्षकला अपील करतो, त्याच्यात निमताना मोजणी मागतो आणि निमताना मोजणीची कारवाईची कार्यपद्धती या 4/7/2001 च्या परिपत्रकात नमूद केलेली आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की निमताना मोजणी करताना प्रत्यक्ष जागेवर फलक यंत्राच्या आधारे तिथं त्या ठिकाणी जायचं. आधीच्या ज्या मोजण्या झाल्या त्याच्यात कमीत कमी 2 खुणा आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या गेल्या पाहिजेत आणि 2 खुणांचा आधार घेऊन त्या ठिकाणी हद्द दाखवायचं काम निमताना मोजणी जर भूकरमापकाने केलं असेल, सर्व्हेरने केलं असेल तर त्या ठिकाणी उपाधीक्षक जाऊन करू शकतो आणि जर उपाधीक्षकाने केलं असेल तर त्याच्यासाठी सुपर टेस्ट निमताना सुपर निमताना या स्वरूपात जो जिल्हाधीक्षक त्यांनी जाऊन त्या ठिकाणी करायचं, त्या स्वरूपाचं 4/7/2001 चं परिपत्रक आहे. आता पुढचं जे परिपत्रक आहे 9/9/70चं तलाट्यांना नकाशे पुरवणे संदर्भात हे मोजणीचे जे नकाशे होतात, पोट हिस्साचा मोजणीचा नकाशा होतो
प्रत्येक वेळी सामान्य शेतकरी किंवा नागरिकाला तालुक्याच्या गावी जाणं अशक्य होतं. त्यासाठी जे जे काही मोजणीचे नकाशे होतात, म्हणजे जे फाळणीच्या स्वरूपात जे गावचे नकाशे आहेत त्याच्या प्रती आपण चतुर्सीमा देखील काही वेळेस तलाठ्याकडे घेतो. तो मोजणीचा पुरवण्यासंदर्भाचं हे परिपत्रक आहे की तलाठ्यांना देखील असे मोजणीचे प्रती या दिल्या गेल्या पाहिजेत. त्याचबरोबर आता 22/10/2009 परिपत्रक आहे. आता बऱ्याच वेळा आपण पाहतो की भूसंपादन होतं. भूसंपादन प्रक्रियेमध्ये मोजणीला असाधारण असं महत्व आहे, कारण त्या ठिकाणी किती क्षेत्र गेलं, त्या क्षेत्रामध्ये काय काय होतं, घर होतं, विहीर होती, फळबाग होती, झाडं होती, याचे बारकावे त्या मोजणीमध्ये आले पाहिजे. नुसतं मोजणी म्हणजे क्षेत्र एवढा केवळ उद्देश नसून, कारण त्याच्यानुसार भूसंपादनाच्या किमती ठरतात. तर त्या स्वरूपाचं हे जबाबदारी आयुक्ताचं परिपत्रक आहे की झाडे, घरं, विहिरी या आहेत का, त्याचं परिमाण किती आहे, किती मोठी घरं आहेत, किती त्याचं क्षेत्र आहे, आणि त्याच्यानुसार या ठिकाणी आणि ती झाडं जी आहे ती किती वर्षाची आहेत, विहीर किती वर्षाची आहे, त्याला पाण्याचं साधन कसं आहे, त्याला पाणी किती आहे, ह्या किमती ठरवण्यासाठी हा महत्वाचा रोल हा या परिपत्रकाच्या आधारे आपण केला जाऊ शकतो. आणि बांधकाम जुनं आहे, नवीन आहे, आरसीसी स्वरूपाचं आहे, कच्चं बांधकाम आहे, याचा संदर्भ या ठिकाणी पाहिला जातो. आणि तसा रिपोर्ट त्या मोजणीच्या अहवालामध्ये तो सर्व करून मोजणी करून तसा अहवाल पाठवला जातो आणि त्याच्यानुसार आपल्याला किमती ठरवणं सोपं जातं. त्यानंतर 17/11/2000 परिपत्रक आहे. आपण आता बरेचसे वकील बांधव आहोत. तर कोर्ट कमिशन मोजणी संदर्भात अनुसरायची कार्यपद्धती, कोर्ट कमिशन नेमायचं तर त्याची कार्यपद्धती कशी नेमावी या संदर्भातलं हे परिपत्रक आहे. आता कोर्ट कमिशन जर करायचं असेल तर संबंधितांना पहिल्यांदा 15 दिवसाची नोटीस देणं अपेक्षित आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की वादीच अर्ज करतो आणि पेरमान कोर्टाने जर आदेश केला नसेल, अशी काही प्रकरणं उघडकीस आली होती. तर त्या ठिकाणी त्याचा संदर्भ घेऊन हे परिपत्रक काढण्यात आलं आणि ते जर क्षेत्र दाखवलं तर तो कोर्टात लिटिगेशन असतानाच त्या ठिकाणी मोजणी होऊन हाती दाखवल्यासारखी स्थिती निर्माण होती. त्यासाठी हे परिपत्रक काढलं. त्यासाठी त्यांनी सांगितलं की बाबा जसा मेहरबान कोर्टाचा आदेश आहे तशाच पद्धतीने कोर्ट कमिशनची मोजणी झाली पाहिजे. मग त्यावेळेस जो लगतचा वादी असेल त्याने अर्ज दिला असेल तर प्रत्येकाला 15 दिवस आधी नोटीस कंपल्सरी देणं गरजेचं आहे. त्यानंतर मोजणीला एकदा जाऊन म्हणजे बऱ्याचशा मोजण्याच्या या परिपत्रकाचे दोन अशी प्रथा आहे, त्यांच्याकडे 2 वेळा जायचं. म्हणजे पहिल्यांदा जायचं तपासणी करायची, दुसऱ्यांदा जायचं मोजणी करायचं. तर त्यांचं मत आहे जबाबदारी आयुक्ताचंच की एकदाच जायचं, पाहायचं आणि मोजणी करून तसा अहवाल आपण कोर्टात दाखल केला पाहिजे. आता कोर्ट कमिशन संदर्भात जर कोर्टाने असा आदेश केला असेल निमताना म्हणून, की निमताना म्हणून जायचं म्हणजे काय करायचं, त्या ठिकाणी फक्त जागेवरची स्थिती काय तर ते स्वरूप काढून निमताना स्वरूपात कोर्टाला तपासणी करून रेकॉर्डच्या आधारे खात्री न्यायालयात अहवाल सादर करायचा, पण हद्दी दाखवायच्या नाही. तिथं फक्त जागेवरची स्थिती, रेकॉर्ड काय सांगतं, हद्द कुठून असली पाहिजे असं निमतानादार म्हणून तसा अहवाल मेहरबान कोर्टात सादर करायचा आणि कोर्ट त्या संदर्भात योग्य ती कारवाई करत. पण काही ठिकाणी जर कोर्टाने निशाणी नंबर देऊन जर हद्दी दाखवायची जर ऑर्डर केली असेल तर त्या ठिकाणी संबंधित अधीक्षकच्या मार्फत तो भूकंपापकाने जागेवर जाऊन मोजणी करून हद्द दाखवून तसा अहवाल मेहरबान कोर्टात सादर करण्याचा असतो. आणि निकाल झाल्यानंतर निकाल होईपर्यंत याच्या प्रती देऊ नये असं म्हटलेलं आहे याच्यातल्या, कारण तो कोर्टाकडे असेपर्यंत त्या मोजणीच्या कोर्ट कमिशन संदर्भातल्या तो गोपनीय अहवाल बऱ्याच वेळा असतो. त्याच्यामुळे त्या केसचा निकाल झाल्यानंतर त्याच्या प्रती पुरवाव्या असं या परिपत्रकात म्हटलं गेलेलं आहे. आता आपण बऱ्याच वेळा पाहतो की अपील, आता ही मोजणीची प्रक्रिया करत असताना अपील केलं जातं. मग ते अपील कुठं करायचं तर जर आपण तक्रारी चालवली भूकंपापकाचे मोजणीला हरकत घेतली तर प्रथमतः अधीक्षक जो अधीक्षक आहे त्याच्याकडे तक्रार केसची सुनावणी होती. तो दोन्ही पक्षांना त्याच्या संदर्भात सुनावणीसाठी संधी देतो, पुरावे घेतो आणि त्याच्यावर निकाल देतो. त्याच्यावर जर आपण व्यतीत झालो तर आपण जिल्हा अधीक्षकाकडे मोजणीसाठी प्रथम अपील करू शकतो. त्याची मुदत आहे 60 दिवसाची आणि जिल्हा अधीक्षकाकडे देखील आपलं समाधान झालं नाही तर आपण निमताना मोजणीच्या माध्यमातून आणि सुपर निमतानाच्या माध्यमातून आपण
उपसंचालकाकडे 90 दिवसात अपील करू शकतो या संदर्भातलं आणि त्याच्यातील अपिलाची कारवाईची कार्यपद्धती साधारण आपल्या दिवाणी कोर्टाच्या संदर्भात किंवा महसूल न्यायालयाच्या पद्धतीप्रमाणेच अपील दाखल केल्यानंतर ते वेळेत आहे का त्याचा छाननी करायची त्याच्या स्वरूपात त्याची ऑर्डर जो खालचा निकाल आहे अधीक्षकाचा तो जोडलाय का वेळेत असेल तर लगेच अपील नंबर द्यायचा समोरच्याला सुनावणीची नोटीस द्यायची त्याच्या पद्धतीची कार्यपद्धती या 24 एप्रिल 1990च्या परिपत्रकात दिलेली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी बऱ्याच वेळा पाहिलं जातं की वहिवाटीच्या मोजण्या केल्या जातात आणि वहिवाटीच्या मोजणीला कुठलाही बेस नसतो आणि मग बरेचशा वेळा या वहिवाटीच्या मोजण्या या दिवाणी कोर्टात आपल्याला दाव्याच्या स्वरूपात येतात. पुण्यामध्ये अशी अनेक प्रकरण आहेत की वहिवाटीची मोजणी करायची म्हणजे फक्त त्या जागेला कंपाऊंड घालायचं शेजारच्यांना चुकीचे पत्ते द्यायचे आणि त्या ठिकाणी जर मोजणी केली गेली त्याच्यावर प्लॅन सँक्शन झाला त्याच्यावर बिल्डिंग सँक्शन झाली फ्लॅट विकले गेले तर त्याच्यानंतर ते अतिक्रमण काढणं अवघड जातं. त्या स्वरूपात 16/5/2001 चं वहिवाटीच्या मोजणी संदर्भातले 2 परिपत्रक आहे. ती बऱ्याच वेळा ते सांगितले की वहिवाटीची मोजणी करू नये परंतु बऱ्याच वेळा ते सांगितलं जातं आणि पुन्हा आज देखील वहिवाटीची प्रकरणं मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि अशा जर एखाद्या अधिकाऱ्याने या परिपत्रकांचा जर व्यवस्थित योग्य तो संदर्भ घेऊन जर मोजणी प्रक्रिया राबवली नाही तर आपण 197 CRPC खाली महसूल सचिवाकडे जबाबदारी आयुक्ताकडे त्या स्वरूपाची तक्रार करून सँक्शन घेऊन त्याच्या स्वरूपात गुन्हा देखील दाखल करू शकतो. पुण्यासारख्या ठिकाणी सब रजिस्ट्रार असतील किंवा मोजणी अधिकाऱ्यांच्या वरती गुन्हे दाखल होण्याच्या अनेक प्रकरणं आहेत की या माध्यमातून कारण ही प्रक्रिया हे परिपत्रक जो उपाधीक्षक आहे याचा जर आपण माहिती अधिकार 34 ख खाली जर आपण त्याचं कार्यपद्धती पाहिली त्याच्यातलं 34वा नंबरचं परिपत्रक आहे त्यांच्यातलं की त्याचं कार्य काय वरिष्ठांनी ज्या सूचना दिल्या जी परिपत्रक दिली त्याचं तंतोतंत पालन त्यांनी केलं गेलं पाहिजे आणि जर पालन केलं गेलं नाही त्याच्यावर कारवाई होऊ शकते आणि बऱ्याच वेळा परिपत्रकांचं पालन हे महसूल अधिकारी कुठल्या तरी पाहिजे सगळेच अधिकारी वाईट असतात असं माझं मुळीच म्हणणं नाही पण एखादा अधिकारी जर काहीतरी प्रलोभनाला बळी पडून काम करत असेल तर ह्या परिपत्रकांचा आधार घेऊन आपण त्याच्यावरती कारवाई करू शकतो. आणि आता आपण पाहिलं की आता पुढचं एक परिपत्रक आहे ते आपल्यासाठी 17/7/2019 जिल्हा अधीक्षक हे जे परिपत्रक आहे उपसंचालक भोगे अभिलेख पुणे यांनी काढलं. पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर ही सगळीच परिपत्रक सगळ्यांसाठीच आहेत परंतु त्यातलं हे परिपत्रक बऱ्याच वेळा होतं की एक मोजणी प्रकरण केले की साधारणतः ते 4 वर्ष जर आपण पुन्हा जर प्लॅन सँक्शनला गेलो 4 वर्षापूर्वीची जर मोजणी असेल तर ती मोजणी चालत नाही पुन्हा नवीन मोजणी करायला सांगितलं जातं आणि आपण त्या ठिकाणी नवीन मोजणी केल्यानंतरच प्लॅन सँक्शनसाठी आपण जातो. पण एखाद्या मोजणी प्रकारामध्ये तक्रार दाखल केली किंवा त्याचं मोजणी प्रकार अधीक्षकडे असेल जिल्हा अधीक्षकडे असेल उपसंचालकाकडे असेल किंवा रेव्हेन्यू मिनिस्टरकडे असेल आणि असं प्रकरण प्रलंबित असताना केलं काय जातं ते प्रकरण तिकडे प्रलंबित आहे आणि इकडे खाली मोजणी केली जाते कप्रत दिली जाते प्लॅन सँक्शन होतो आणि बाकीचे सगळे त्याच्या पुढचे कॉन्सिक्वेन्सेस होतात. अशा ठिकाणी काय करायचं तर त्या ठिकाणचं हे 17/7/2019चं परिपत्रक सांगतं एखाद्या मिळकतीचं अपील दाखल अथवा सुनावणी चालू असताना सदर मिळकतीची उपअधीक्षक गुन्हे अभिलेख नगर भूमापन अधिकारी कार्यालयाकडून त्या मिळकतीची मोजणी अर्ज स्वीकारून अपील निर्णय होण्यापूर्वीच्या मोजणी करून कप्रत पुरवण्यात येते. त्या ठिकाणी काय सूचित करण्यात आलं आपल्याला सूचित करण्यात येते की वरिष्ठ कार्यालयात एखाद्या मिळकतीस बाबत अपील प्रकरण चालू असल्यास सदर मिळकतीची मोजणी उपअधीक्षक गुन्हे अभिलेख नगर भूमापक अधिकारी यांनी परस्पर करू नये अशा सूचना आपल्या स्तरावर निर्गमित करण्यात आल्या व तसे इकडील कार्यालयात करण्यात आले. म्हणजे इनडायरेक्टली हा स्टेज आहे की आपण जर असं प्रकरण एखादा अपिलात गेलो खालची मोजणी प्रक्रिया चालू असेल तर त्याचा जर अर्ज खाली करून दिला तर त्या संदर्भात जे आपल्याकडे आता राजेंद्र गोळे साहेब साताऱ्याला आले जे पुण्याला जिल्हा अधीक्षक होते त्यांनी देखील 30/7/19चं परिपत्रक काढलं आणि त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं गेलं की कप्रत पुरवण्यात येते एखादा वरती वरिष्ठांकडे प्रकरण चालू असताना तर एखाद्या मिळकतीबाबत आपल्या अधिकाऱ्यांचे अपील प्रकरण चालू असल्यास सदर मिळकतीचे उपअधीक्षक गुन्हे अभिलेख नगर रचना यांनी परस्पर मोजणी करून कप्रत अदा करू नये. म्हणजे आता त्याच्या ठिकाणी इनडायरेक्टली आपण नुसतं अपील दाखल केलं तर त्या ठिकाणी प्रकरण जे आपण स्थगिती घ्यायचं इनडायरेक्टली ही कुठल्याही अधिकाऱ्याकडे जर अपील प्रलंबित असेल तर ती
स्थगितीच धरली जाते आणि या स्वरूपात देखील आपण एखादं अपील केलं तर त्याचा अर्ज आपण खाली दिला तर प्रत दिली जात नाही. अशा प्रकारचं या देखील आपण या ठिकाणी काम करू शकतो. या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने मला माहिती आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आणि मी देखील दिवाणी न्यायालयात काम करतो. 3:30 झाल्यानंतर आपली सर्वांची विषयी पाचवी व वेगवेगळी प्रकरणं असतात तरी देखील आपण एवढ्या मोठ्या संख्येने शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या प्रति ऋण व्यक्त करतो. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. विशेषतः अध्यक्ष साहेब असतील, त्यांची कमिटी असतील, आमचे विजयराव असतील, आमचे जिल्हा न्यायाधीश त्या साहेबांनी देखील त्यांनी आम्हाला मागे सांगितलं की इथून पुढं आम्ही 10-12 लोकांनी वेगवेगळ्या विषयावर लेक्चर दिलं होतं. त्यांनी सांगितलं 1 दिवसाची कार्यशाळा म्हणजे माणूस कुठेही जरी गेला तर त्याच्या तालुक्यावरती जिल्ह्यावरती कसं प्रेम असू शकतं हे एक देशमुख साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व वकील बांधवांच्या येऊन अनेक लोकांना लेक्चर्स देऊन त्यांनी त्यांच्या लेक्चर्सला मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि त्यांना इन्स्पायर होऊनच आम्ही देखील वेगवेगळे विषय घेऊन या ठिकाणी आणि आता ह्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक वकिलांना सांगितले की तुम्हाला साताऱ्याला जायचं. मला 2 दिवसापूर्वी सांगितलं की तुम्हाला तिकडे साताऱ्याला जावं लागेल आमच्या लोकांनी बोलवल्यानंतर. आणि परत आपले धर्माधिकारी आपले चंद्रचूड साहेबांचे बंधू त्यांना भेटायला आले होते न्यायालयात. त्यावेळी आम्ही तिथे होतो. त्यांनी सांगितलं की हे आता साताऱ्याला जाणार आहेत आणि पुण्यात तिथं काय होणं तर ही जी माध्यमातून लोक गेली पाहिजेत असं त्याच्या प्रति देखील मी ऋण व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी हे जे परिपत्रक आहेत ही परिपत्रकाची एक कॉपी प्रातिनिधिक स्वरूपात उपाध्यक्ष यांना देतो. त्यांना देतो त्यांनी ते घ्यावं आणि आमच्या विधिनिधी प्रतिष्ठानतर्फे एक त्यांचा छोटेखानी सत्कार आमच्यातर्फे देतो आणि त्यांना एक हे परिपत्रकाची कॉपी त्यांच्याकडनं घ्यावी आणि डिजिटल स्वरूपात देखील ते मी आहे मी त्यांना आणि संदर्भात आमचे देशमुख साहेब आहेत त्यांच्याकडे पाठवतो. आमचे कारंडे साहेब आहेत त्यांच्या रमेश कारंडेंकडे देखील पाठवतो. त्यांच्या माध्यमातून ही सगळी परिपत्रक मी जे आता आपल्याला सांगितली ती परिपत्रक आपल्याला त्याचे कुठेही प्रिंट काढू शकता. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आमचे सातारा जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य माननीय ॲडव्होकेट जहूर इनामदार यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन आजच्या या कार्यक्रमाचं आपण प्रदर्शन करावं. आज या ठिकाणी